प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत सुक्कं मटण आणि त्यासाठी मी इथे अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. बघू शकता अर्धा किलोच्या प्रमाणात दाखवणार आहे. आता सर्वात आधी मला थोडंसं सूप करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथलं साहित्य सांगते तुम्हाला सूपाचं. एक मीडियम साईजचा कांदा बारीक कापून घेतला आहे, उभा पातळ चिरून घेतला आहे अशा प्रकारे. थोडीशी कोथिंबीर घेतली, धुवून घेतली आणि 2 टोमॅटो मीडियम साईज धुवून घेतले आणि 4 वेलची फोडून घेतली, 5-6 मिरे, 4 लवंग आणि 1 दालचिनीचा तुकडा, अर्धा चमचा जिरे, साधे जिरे आणि अर्धा चमचा शाही जिरे. आता फोडणी देऊया. थोडंसं तेल घालते मी, जास्त नाही, कांदा बुडेल इतपत. आता यात आपल्याला मसाले घालून घेऊया. टोमॅटो घालूया. आता हे 1-2 मिनटं छान परतून घेऊ. चवीप्रमाणे मीठ. आता यात आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला जितकं सूप हवं असेल तेवढं. कोथिंबीर, आता 2 शिट्ट्या काढून घेऊया. दोन शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण मसाले बघूया बाकीचे. आता फोडणीचं साहित्य बघूया. 1 छोटा कांदा, मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला, 3 लाल तिखट मिरची, नंतर कोथिंबीर आणि 1 टोमॅटो आणि कढीपत्ता. तेल घालूया.
कोथिंबीर, आता या स्टेजलाच मीठ आहे की नाही बघून घ्यायचं आणि कमी असेल तर परफेक्ट प्रमाण करून घ्यायचं. आपल्याला सुक्कंच करायचं. आता हे फक्त पाणी आटलं पाहिजे आपलं सूप. आता यात आपल्याला 5 ते 10 मिनटं शिजवून घ्यायचं. मसाल्यामध्ये पण शिजलं पाहिजे. थोडंसं मीठ घालते मी. अर्धा चमचा. मी थोडंसं तूप घालते. मी सूप करताना घातलं नव्हतं मी, म्हणून आता टाकते. जास्त नाही, थोडंसं. आता यात आपल्याला 5 ते 10 मिनटं शिजू द्यायचं. मंद गॅसवर शिजवलं तरीही चालेल. झाकण ठेवूया. चला, आता आपलं सुक्कं मटण तयार आहे. बघू शकता तुम्ही. त्याच्यासोबतच मी गरम गरम नान तयार केले आहेत. आता नानसोबत मी तुम्हाला सर्व करून दाखवते. चला, आपले आता जेवण तयार आहे. बघू शकता, सुक्कं मटण आणि त्याच्याबरोबर मी नानसुद्धा केलेले आहेत. आणि चवीलाही अतिशय अप्रतिम आणि शिजलेलं पण छान आहे. बघू शकता तुम्ही. सॉफ्ट झालेले आहेत नान एकदम. हे बघा किती छान शिजलेलं आहे. बघू शकता तुम्ही. सुक्कं मटण रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. आणि फेसबुक, इंस्टाग्रामवर असाल तर पेजला फॉलो करा. धन्यवाद.